पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड, संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील शून्य प्रहरमध्ये सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न ठामपणे मांडत केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली। पंढरपूर वाकरी येथे गेल्या 5 दिवसापासून ऊस दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेले आमरण उपोषणाची माहिती त्यांनी सभागृहात दिली। सोलापूर जिल्ह्याबाहेरील साखर कारखाने रुपये 3200 ते 3500 रुपये प्रति टन दर जाहीर करीत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील कारखाने केवळ रुपये 2800 प्रति टन दर देत आहेत। प्रचंड महागाई, खत व औषधांचे वाढते दर आणि एका खताच्या पोत्याची रुपये 2000 पर्यंत वाढलेली किंमत यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक चक्रव्यूहात अडकले असून कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणीही त्यांनी केली। ऊसाला पहिला हप्ता किमान रुपये 3500 रुपये प्रति टन मिळावा, तसेच गायीच्या दुधाला रुपये 50 तर म्हशीच्या दुधाला रुपये 80 प्रति लिटर दर मिळावा अशी ठोस मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी सरकारसमोर ठेवली। तसेच ऊस आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करत त्यांनी सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत असे सांगितले। मैडम स्पीकर, बहुत बहुत धन्यवाद। मैं आज शून्यकाल के तहत आपसे ये कहना चाहती हूँ कि मेरी कॉन्स्टिट्यूएंसी पंढरपुर में वाखरी गांव है, वहाँ पे तिथे 5 दिवसापासून ऊसाचे शेतकरी त्या ठिकाणी उपोषणावर, आमरण उपोषणावर बसले आहेत आणि गेले 5 दिवस त्यांनी एक खूप तीव्र हे आमरण उपोषण चालू आहे। कारण का सोलापूरच्या आजूबाजूला जे साखर कारखाने आहेत त्यांनी त्यांचा जी इन्स्टॉलमेंट आहे, मुआवजा जो आहे तो 3200 ते 3500 रुपये फिक्स केला आहे, पण सोलापूरचे जे साखर कारखाने आहेत ते अजूनही शेतकऱ्यांना फक्त 2800 रुपये देत आहेत। एका बाजूला प्रचंड महागाई वाढली आहे, दुसरीकडे खताचं एक पोतं जे आहे ते 2000 रुपयाला मिळतं आणि ह्यावरून मोठ्या प्रमाणात शेतकरी पण कर्जबाजारी झाला आहे। तर मी तुम्हाला एवढंच विनंती करते की सेंट्रल गव्हर्नमेंटने या ठिकाणी 1 मिनिट इंटरव्हीन करून ऊसाला पहिला हफ्ता जो आहे तो 3500 रुपये मिळाला पाहिजे, दुधाला 50 रुपये प्रति लिटर मिळाले पाहिजे आणि गुन्हे जे दाखल झाले ते परत घ्यायला पाहिजेत अशी मी निवेदन करते।